नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अनंत फंदी यांच्या हे मूर्खा खूण तर्का नावाच्या कवितेच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. मागच्या व्याख्यानामध्ये आपण अनंत फंदी यांचा थोडक्यात परिचय आणि त्यानंतर जमाना आला उपराटा नावाच्या कवितेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली होती. अनंत फंदी हे एक अत्यंत अवलिया अशा स्वरूपाचा शाहीर असलेला तुम्हाला दिसतो. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक स्पष्टोक्तीपणा, विनोद चातुर्य आणि समाजाला फटक्याच्या माध्यमातून उपदेश करण्याची एक वेगळीच क्षमता त्यांच्या साहित्यामध्ये असलेली तुम्हाला दिसते. तर अनंत फंदींच्या नावामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असलेलं तुम्हाला दिसतं. अनंत फंदी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी झालेला होता. एका उच्चवर्णीय कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांचं शिक्षण तसं झालेलं नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या अजाणतेपणातच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि अनंत फंदी अगदी बालपणी अत्यंत पोरकट आणि खेळकर अशा स्वभावाचे ते होते. घरामध्ये आपल्या आईचं ते फारसं ऐकत नसत आणि त्यामुळे त्यांना भवानी बाबा यांच्याकडे नेलं आणि तिथं तरी निदान ते सुधारतील अशा स्वरूपाची एक इच्छा त्या पाठीमागं त्यांच्या आईची होती. आणि मग या भवानी बाबांच्यामुळंच त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती झाली असं मानलं जातं. दुसरं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अनंत फंदींच्या बाबतीमध्ये आपल्याला अशी सांगता येईल. अनंत फंदी यांच्या संपर्कामध्ये एक सुफी कवी मलक फंदी नावाचा आला आणि त्या दोघांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ मैत्री झाली. या दोघांनी बऱ्याचशा काव्यरचना केलेल्या आपल्याला आढळतात. तमाशा फडामध्ये सुद्धा अनंत फंदींना मलक फंदींनी साथ दिली आणि एका मैत्री खातर, एका प्रेमा खातर या अनंत फंदींनी मलक फंदीचं जे आडनाव आहे तेच आपल्या नावासमोर जोडलं. तसं पाहिलं तर अनंत हेच त्यांची एक ओळख आहे. पण हे भवानी बाबा सुद्धा त्यांचे वडील नाहीत आणि फंदी हे जे त्यांचं आडनाव आहे ते आडनाव मलक फंदी नावाच्या एका सुफी कविमित्राचं नाव त्यांनी जोडलेलं आहे. यावरून त्यांच्या एका अवलिया व्यक्तिमत्वाची आपल्याला साक्ष पडते. तर अत्यंत खडतर अशा स्वरूपाचं आयुष्य जगलेली अनंत फंदी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा फार खाचखळगे अनुभवलेले होते आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या जीवनातील काही कटू अनुभवाच्या बळावरती हे मूर्खा खून तर्का नावाची कविता लिहून त्यांनी समाजाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गोष्ट आपण जर सावधपणाने केली नाही तर आपल्या जीवनामध्ये नुकसान होऊ शकतं. या भूमिकेतून अनंत फंदींनी हे मूर्खा खून तर्का नावाची कविता लिहिलेली आहे. तर जग हे दिसतं तसं नसतं या सूत्रामध्ये बांधलेली ही एक प्रकारची छंदोबद्ध लावणी आहे असंही या कवितेच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं. की एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणीच तुमच्या मनामध्ये काही ग्रह निर्माण होतील, काही भ्रम निर्माण होतील. यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये जाऊन किंवा त्या व्यक्तीच्या गुणकर्तृत्वाबद्दल असं एक वेगळं काही आडाखे बांधू नका. तर्कानुमानाच्या पातळीवरती त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तरच मग तुम्ही एका चांगल्या मार्गानं आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन व्यतीत कराल. नाहीतर मग तुम्ही अनेक ठिकाणी फसले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण जग दिसतं तसं नसतं हेच एक सूत्र अनंत फंदी यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं तुम्हाला दिसून येतं. चला पाहूया तर अनंत फंदी यांची मग या संदर्भातली अत्यंत मौलिक अशी त्या काळामध्ये गाजलेली ही कविता. हे मूर्खा खून तर्का परका पुरुष आला नासे, तशी मधी कोणी विरळा प्रीत चालवी तसे. म्या म्हटले हा चक्क रुपाया दिसतो माल खरा, बाजून जो पाहतो तो आत तांब्याचा भुरभुरा. म्या म्हटले हा जुरा शिपाई फाकडा खूप तरा, झुंजाचे जेव्हा तोंड लागले पळतसे माघारा. म्या म्हटले हा सुरेख उमदा अंगठीवरला हिरा, बसता घनमस्तकी भोगिता कस्त झाला चुरा. म्या म्हटले कोणी आहे मिजाशी फार नाजूक दिसे, हस्तचरण सन काड्या क्षयरोगाने जिंकले असे. हे मूर्खा खून तर्का परका पुरुष आला नासे, तशामध्ये कोणी विरळा प्रीत चालवितसे. तशामध्ये कोणी विरळा प्रीत चालवितसे. या पहिल्याच कडव्यामध्ये अनंत फंदी अनुभवाच्या पातळीवरती असं बोलतात की एखाद्या व्यक्तीला पाहून आपल्याला असं वाटतं की हा कुणी परका माणूस नाही आहे, की आपल्या जीवाचा जीवलग आहे, याच्याबरोबर आपले ऋणानुबंध घट्ट होत राहतील आणि आपलं जे
प्रेमाचे आणि सौहार्दाचे संबंध वाढत राहतील आणि पुढे जाऊन हा आपल्यावरती खूप प्रेम करेल, जीव लावेल आणि आपल्या जीवनातला हा एक प्राणसखा बनून राहील. परंतु त्याच्या सहवासात गेल्यानंतर त्याचा मात्र वेगळाच आपल्याला अनुभव येतो. म्या म्हटले हा चक्क रुपाया दिसतो माल खरा, बाजून जो पाहते तो आत तांब्याचा भुरभुरा. परंतु त्याचा हा सगळा दिखाऊपणा होता. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आत जेव्हा आपण डोकावून बघू तेव्हा त्याच्यामध्ये तांब्याचा भुरभुरा जसा आपल्याला सापडावा चांदीच्या रुपयाच्या आतमध्ये, तसं याचं अंतःकरण हे सुद्धा स्वार्थानंच बरबटलेलं आहे. तसाच अनुभव शिपायाच्या बाबतीमधला सुद्धा होतो, की एखाद्या शिपायाचं व्यक्तिमत्व पाहून, त्याच्यामधलं असणारं सामर्थ्य पाहून, त्याच्या बोलण्या वागण्यातून आपल्या व्यक्तिमत्वावरती जी छाप पडते, त्या अनुभवातून असं आपण म्हणतो की की याच्यामध्ये नक्कीच लढण्याची एक प्रचंड मोठी उर्मी आहे, शक्ती आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष लढण्याची वेळ येईल तेव्हा असा शिपाई युद्धाच्या परिस्थितीतून पळ काढताना दिसतो. पळतसे माघारा असा प्रत्यक्ष मात्र त्या शिपायाबद्दलचा अनुभव येतो. म्या म्हटले हा सुरेख उमदा अंगठीवरला खडा, बसता घन मस्तकी भोगिता कस्त झाला चुरा. समाजामध्ये अशी पण काही व्यक्ती असतात, एखाद्या हिऱ्यासारखे चमकतात. व्यक्तींना आपण मान देतो. अशा कणखर वाण्याच्या व्यक्ती आहेत असं आपण त्यांना समजतो. निर्भीड स्वरूपानं समाजाचे प्रश्न मांडणारा व्यक्ती आहे असं आपण समजतो. आणि मग त्या व्यक्तीला आपण हृदयामध्ये स्थान देतो की जसं सोन्याच्या अंगठीमध्ये खड्याचं स्थान असतं. परंतु जेव्हा त्याच्यावरती अशी लढण्याची वेळ येईल तेव्हा त्याचा चक्काचूर होऊन जातो. त्याच्यामधला कणखरपणा, त्याच्यामधला बेडरपणा, त्याच्यामधली जी काही लढण्याची वृत्ती आहे या सगळ्याचा चक्काचूर होतो असं आपल्याला लगेच तुमच्या लक्षात येईल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढं हा कवी म्हणतो की एखादी व्यक्तीचं सौंदर्य पाहून आपल्याला ही अशीच भुरळ पडते की काय देखना तरुण आहे, किंवा अशी एक मिजाशी आणि नाजूक रूपडं एखाद्या व्यक्तीचं तुम्ही पाहता. पण जेव्हा तो आंदोलन करता, त्याच्या हातात हात देता, तेव्हा लक्षात येतं याच्या शरीराच्या हाडामासाच्या काड्या झालेल्या आहेत, याला क्षयरोगानं जिंकलेलं आहे. असं असं एक अनुभव तुम्हाला या व्यक्तीच्या सौंदर्याचा सुद्धा एक प्रत्यक्षातला येईल. म्या म्हटले हे मोती चांगले जाईल जन्मजुगा, हाती घेता फुगा समजला म्हणून झाला भुगा. हातामध्ये ज्याला मोती म्हणून घ्यावं आणि त्याच्याकडून अशी अपेक्षा करावी की आपला जन्म यामध्ये आता सुखासमाधानाचा जाईल. परंतु जेव्हा प्रत्यक्षात मोत्याची परीक्षा घ्यायला जातो तेव्हा मात्र तो मोती नाही, हा एक फुगा आहे असं आपल्याला वाटतं. म्या म्हटले हे साधू ज्याचे दोष नाही अंगा, परंतु थोडे केस मस्तकी वशाळ इतका बघा. एका आध्यात्मिक पातळीवरती, भक्तीच्या पातळीवरती आपण एक धार्मिकदृष्ट्या अनेक वेळेला एखाद्या साधूला शरण जात असतो, त्याच्यावरती प्रेम करत असतो, त्याच्यावरती श्रद्धा ठेवत असतो आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होईल अशा धारणेतून आपण एखाद्या साधूला भजतो. परंतु त्याच्या अधिक सहवासात गेल्यानंतर असं लक्षात येतं की हा काही ज्ञानदान देणे इतका तत्पर असणारा, ब्रह्मचर्य पाळणारा असा एक चारित्र्य संपन्न साधू नाही. याच्यामध्ये सुद्धा बरेच दोष आहेत आणि यानं नुसतं रुपडं साधुत्वाचं स्वीकारलेलं आहे. म्या म्हटले हा शिकारी मारील व्याघ्र, टाकीतो डगा, परिणामी समजला कुलिंगा म्हणून बसला दागा. एखाद्या शिकाऱ्याला पाहिल्यानंतर असं वाटतं की हा सामर्थ्य या शिकाऱ्यामध्ये आहे, म्हणून आपण त्याच्या सहवासामध्ये जातो. परंतु आपल्याला लगेच लक्षात येतं की हा काही शिकारी नाही, हा काही तरबेज नाही, हा काही शूर नाही, हा काही धाडसी नाही, तर हा कुलंग आहे असं तुम्हाला अनुभव येईल. अशा प्रकारे अनंत फंदी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. म्या म्हटले हा मार्ग चांगला काडी कसपट नासे, म्या म्हटले हा मार्ग चांगला काडी कसपट नासे, चालाया लागले उकरडा समोर दिसे. आणि एखादा पंथाचा मार्ग आपण स्वीकारतो आणि मग अशा पंथामध्ये गेल्याने आपल्याला काही जीवनमार्ग सापडेल. एवढंच नव्हे तर हाच आपला एक जीवनमार्ग आहे. या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचं काडी कसपाटा इतका सुद्धा दोष नाही आणि हाच खरा आता आपल्या जीवनाचा जीवनमार्ग आहे, कल्याणाचा मार्ग आहे. अशा काही धारणा आपल्या बनत जातात. पण जेव्हा त्या पंथामध्ये जातो, धर्मगुरूंचा, तिथल्या तत्त्वज्ञानाचा एक सर्वंकष पातळीवरती अनुभव घ्यायला लागतो, तेव्हा असं लक्षात येतं की हा काही
कसपटा एवढा सुद्धा दोष नसणारा हा संप्रदाय नसून यामध्ये सुद्धा आंतरिक पातळीवरती बरेच असे दोष आहेत. कस नव्हे तर याचा सगळा आतून उकिरडा झालेला आहे. निसर्गाच्या संदर्भामध्ये सुद्धा हा कवी असाच म्हणतो की म्या म्हटले झड मोठी लागली फार पाऊस पडे. म्या म्हटले झड मोठी लागली फार पाऊस पडे. तेव्हाच झाले निरभ्र इतकी व्यर्थच गडगडे. म्या म्हटले हे झाड सिंधीचे उंच की अवघड. जेव्हा लागले चढू तेव्हा बाई त्याने काढला फड. म्हणजे त्याचा हे 11-11 ढगाचं रूप पाहून, त्यांचं चाललेलं घर्षण पाहून, विजेचा एक मोठा कडकडाट ऐकून त्याला असं वाटतं की आता पाऊस पडेल. परंतु क्षणार्धात ते ढग असे बाजूला जातात आणि पुन्हा पूर्वीसारखंच एक निरभ्र आणि मोकळं आकाश शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं. असं ही जरी निसर्गातल्या प्रतिमांचा अनुभव देणारी ही कविता इथे दिसत असली तर प्रतिकात्मक अर्थानं असं सिंह गर्जना करून जणू काही मीच तुमच्या जीवनाचा मार्गदाता, मुक्तिदाता, कल्याण करणारा आहे. मग राजकीय क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, असे खूप गर्जना करणारे महाभाग या समाजामध्ये येतात, समाजाला फसवतात, सत्ताग्रहण करतात आणि मग काळाच्या प्रवाहामध्ये निघूनही जातात. पण नुकसान होतं ते या देशाचं, समाजाचं, त्यांच्यावरती निष्ठा ठेवणाऱ्या या व्यक्तींचं, असं आपल्याला चित्र साधारणपणे दिसतं. त्या झाडावरती चढावं त्यानं, परंतु ते सिंधीचं झाड नसून हा फळ आहे टोचणारा, असा त्याला अनुभव यावा. तसाच अनेक व्यक्तींच्या लिडरशिपपणाचा अनुभव आम्हाला येतो. अशा प्रतिकात्मक अर्थानं सुद्धा या कवितेकडे आपण पाहिलं पाहिजे. म्या म्हटले अंजिरा सारखे गोड पिंपळवड. मुखामध्ये घालिता समजले तुरटसे चोथड. की पिंपळाचं किंवा वडाचं एक छोटं जरी असलं तर ते फळ पाहिल्यानंतर त्याच्या आकारामध्ये जरी फरक असला तर त्याच्या रंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये अंजिरासारखंच एक वैशिष्ट्य असलेलं प्राथमिक दर्शनी आपल्याला जाणवतं. पण अंजीर खाल्ल्यानंतर जो गोडवा आहे तो गोडवा मात्र त्या वडपिंपळाच्या छोट्या फळामध्ये नसतो. ते फळ आपण तोंडात टाकतो की अंजिराची चव याला मिळेल अशा अपेक्षेने, परंतु तिथं तुरट चोथट अशा स्वरूपाचंच ते त्या चवीची अनुभूती आपल्याला येते, असं कवी इथं प्रतिकात्मक अर्थानं बोलतो. म्या म्हटले हा घोडा झुरा किमतीचा दिसतो, की हा मोठ्या किमतीचा आणि अत्यंत शक्तिशाली आणि रुबाबदार घोडा असं आपल्याला वाटतं. परंतु जवळ जाऊन त्याला पूर्णपणे निहाळल्यानंतर लक्षात येतं की अरे हा घोडा नाही, हा तर गाढव आहे. अशा स्वरूपाचं एक विवेचन अनंत फंदी यांनी केलेलं आहे. म्या म्हटले हा राघव पिंजऱ्या माझी डोकावितो. जवळ जाऊन पाहतो तो कावळा अदा दावितो. एक लिडरशिप राजकारणातली असो, सामाजिक क्षेत्रातली असो किंवा पंथीय क्षेत्रातली असो, ज्याला आपण घोडा रुबाबदार आणि शक्तिशाली घोडा समजावं तो गाढव निघतो. ज्याच्या बोलण्याला आपण भुलावं, ज्याच्या भाषणाला आपण भुलावं आणि त्याच्यावरती आपला जीव ओवळून टाकावा, तर तो पिंजऱ्यामधला राघव नसून तो वेगवेगळ्या आदा दाखवणारा हा कावळा आहे. म्या म्हटले कोणी चतुर शहाणा योगी बोलितो. म्या म्हटले कोणी चतुर शहाणा योगी बोलवितो. संबंध घडल्यावरी कळू आला मूर्खसा मजसी की तो. एखादा योगी आपल्याला असा दिसतो. हा योगीच एक आपल्या जीवनाचा विषय बनलेला असतो आणि मग त्याचा संबंध आला, त्याच्याबरोबर राहण्याचा योग आला, त्याचं व्यक्तिमत्व जवळून पाहण्याचा योग आला आणि त्यापेक्षा जास्त त्यांचं वर्तन अंतर्बाह्य स्वरूपामध्ये आपण न्याहाळायला लागलो, तर मात्र आपल्याला लक्षात येतं हा कोणी मोठा योगी असा नाही आहे. तर संबंध घडल्यावरी कळू आला मूर्खसा मज शिकितो. तो सुद्धा माझ्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. याच्या विचारामध्ये आणि माझ्या विचारामध्ये फार काही तफावत आहे असं नाही. म्हणजे अज्ञानानं भरलेला तो साधू तो आपल्यासारखाच आहे याचं आपल्याला जाणवतं आणि विनाकारण आपली इतकी वर्षे या व्यक्तीच्या निष्ठेमध्ये आपण खर्च केली असा अनुभव तुम्हाला येईल आणि म्हणून तुम्ही सावध होऊन तर्कानुमानाच्या पातळीवरती एखाद्या व्यक्तीला तुम्ही तपासून घ्या. म्या म्हटले कोणी गायक गातो तान झोकी तसे. म्या म्हटले कोणी गायक गातो तान झोकी तसे.
फंदी अनंतचे छंद जिवारी शस्त्र भोकितसे, फंदी अनंतचे छंद जिव्हारी शस्त्र भोकितसे. अनंत फंदीने आपल्या कवितेला असं एक शस्त्र मांडलेलं आहे. एक छंदोबद्ध कवितेच्या माध्यमातून मी जे काही सांगतो ते अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणारं शस्त्र ठरण्याची शक्यता आहे. धर्माबद्दलच्या, पंथाबद्दलच्या, एखाद्या साधूबद्दलच्या, एखाद्या योगीबद्दलच्या किंवा एकंदरीतच अनेक माणसांच्या अशा काही तुमच्या एक धारणा मनामध्ये पक्क्या असतील, त्यांच्यासुद्धा धारणेला हे माझी छंदबद्ध कविता त्यांच्या हृदयामध्ये शस्त्रासारखी भोसकत जाईल. हे एक कडक शब्द आहेत, परंतु हे सत्य आहे. जग दिसतं तसं नसतं, हे एक वास्तव सिद्धांत आहे आणि या सिद्धांताच्या पातळीवरती तुम्ही जगावं असा विचार करून तुम्ही आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल सावधपणाने टाकावं असा एक संदेश या अनंत फंदीनं या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. या दृष्टीनं अनंत फंदी यांची कविता आजच्या समकाळामध्ये सुद्धा अधिक उपयुक्त ठरणारी आहे असं आपल्याला दिसतं. संत वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय यांनी बहुजन समाजातल्या निरक्षर आणि अडाणी माणसाला वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवण्याचा आपापल्या पातळीवरती प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन या शाहिरी वाङ्मयाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि अशा प्रबोधनात्मक, आध्यात्मक, कलगीतुऱ्याच्या पातळीवरती या बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम कवींनी अत्यंत मनापासून केलेलं आहे. आणि त्यांची एक कळकळ या समाजाबद्दलची त्यांच्या सगळ्याच शाहिरी कवनामधून आपल्याला दिसते. आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा शाहीर अनंत फंदी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर यांची कविता आजच्या समकालीन जीवनाला सुद्धा जशीच्या तशी लागू पडते असं एक चित्र आजच्या समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतं. तर म्हणून अनंत फंदी यांच्या हे मूर्खा खून तर्का नावाच्या कवितेकडे तुम्ही गंभीरपणानं पाहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.